ओके, सिस्मिक झोन्स ऑफ इंडिया. आता जे आपण सिस्मिक झोन्स पाहिले ते वर्ल्डचे पाहिले, आता आपण इंडियाचं सिस्मिक झोन्स पाहूया. द इंडियन सबकॉन्टिनेंट हॅज अ history of devastating earthquakes. The major reason for the high frequency and intensity of the earthquake is that the Indian plate is driving into Asia at a rate of approximately 47 millimeter per year. आता इथे काय होत आहे, प्लेट टेक्टॉनिक ॲक्टिव्हिटी. जी आपली इंडियन प्लेट आहे ती काय होत आहे, आशियन प्लेटच्या अंडर जात आहे. ओके, आणि त्याचा जो रेट आहे 47 millimeter पर इयर. Geographical statistics of India show that almost 54% of the land is vulnerable to earthquakes. The latest version of seismic zone map of India given in the earthquake resistant design code of India, that is the IS 1893 part 1 2002, assigns 4 levels of seismicity for India in terms of zones factor. Okay, की zone 1, zone 2, zone 3, zone 4 like. In other words, the earthquake zoning map of India divided into 4 seismic zones, zone 2, 3, 4 and 5, unlike its previous version which consists of 5 or 6 zones for the country. तर आता जो सिस्मिक झोन्स ऑफ इंडियाचा जो मॅप क्रिएट झालेला आहे तो जवळपास 6 झोन्समध्ये क्लासिफाईड झाला आहे. ओके, according to present zoning map, zone 5 expects the highest level of seismicity. आता झोन 5चा जो आहे तर तिथे सिस्मिसिटी ॲट हाय लेवल दॅन द झोन 2 इज असोसिएट विथ द लोवेस्ट लेवल ऑफ सिस्मिसिटी. National Center for Seismology, Ministry of Earth Science is a nodal agency of Government of India dealing with various activities in the field of seismology and allied disciplines. आता नॅशनल सेंटर ऑफ सिस्मॉलॉजी जो आहे तो मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सला आहे. ओके, इट इज द नोडल एजन्सी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. इंडिया शोज 5 zones of seismicity, zones depending upon the increasing seismic activity. आता हे जे झोन्स आहे हे क्लासिफाईड कोणत्या बेसिसवर झाले आहे, सिस्मिक ॲक्टिव्हिटीज. आता पाहूया झोन 5 पासून स्टार्ट होत आहे. तर आता जो इंडियाचा मॅप आहे तो झोन 5 मध्ये क्लासिफाईड झाला आहे. तर फर्स्ट झोन 5 कवर्स द एरिया विथ द हायेस्ट रिस्क झोन दॅट सफर्स अर्थक्वेक ऑफ इंटेन्सिटी मॅरेक्ली इंटेन्सिटी स्केल 9 और ग्रेटर. ओके, तर आता झोन 5 जो आहे त्याच्यामध्ये अर्थक्वेक इंटेन्सिटी जी आहे ती स्केल 9 और ग्रेटर बाय मर्कॅली इंटेन्सिटी स्केल. ओके, आता जी मर्कॅली इंटेन्सिटी स्केल आहे त्याच्यानुसार झोन 5मध्ये जी अर्थक्वेकची इंटेन्सिटी राहील तर ती 9 किंवा त्याच्यापेक्षा जास्त. द IS कोड असाइन झोन्स फॅक्टर ऑफ 0.36 फॉर झोन 5. Then structural designs use this factor for earthquake resistant designs of structure in zone 5. तर आता इथे स्ट्रक्चर्स डिझाईन करतात की जसं सिव्हिल इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन्स आहे किंवा डॅम आहे, टनेल आहेत, हे सर्व कन्स्ट्रक्शन करताना झोन 5मध्ये आपल्याला तेवढी ती केअर घ्यावी लागेल की इथे इंटेन्सिटी कशी राहील, त्याची IS कोड जो आहे तो कसा राहील, त्यानुसार मग तिथे ते डिझाईन केल्या जातात. तर तिथे अर्थक्वेक रेजिस्टंट डिझाईन हा मॉडेल यूज केला जातं टू कन्स्ट्रक्ट एनी स्ट्रक्चरल डिझाईन. The zone factor of 0.36 is indicative of effective level earthquake in this zone. It is referred to as the very high damage risk zone. The region of Kashmir, Western and Central Himalaya, then North and Middle Bihar, then the Northeast Indian region, then the run of Kutch and Andaman Nicobar group of islands fall in this zone. ओके, आता ह्या झोनमध्ये काय कोणता कोणता एरिया येतो आहे इंडियाचा, काश्मीर आहे, नंतर वेस्टर्न आणि सेंट्रल हिमालय आहे, नॉर्थ मिडल बिहार आहे, नॉर्थ ईस्ट इंडियन रिजन आहे, रन ऑफ कच आहे, अंदमान आहे, निकोबार आहे, हे सर्व झोन 5मध्ये येतात. जनरली द एरियाज हॅविंग ट्रॅप रॉक और बसाल्टिक रॉक आर प्रोन टू अर्थक्वेक्स. आता हा जो एरिया आहे इथे जनरली बेसॉल्टिक रॉक मिळतो. आता हा पहा इंडियाचा मॅप आहे.
याच्यामध्ये झोन 5 जो आहे तो आपल्याला डार्क ब्राऊन कलरमध्ये शो केलेला आहे. ओके, तर दिस इज द झोन ऑफ 5. ओके, सी इन दिस इंडिया. नंतर आता पाहूया झोन 4. This zone is called as a high damage risk zone and covers areas liable to mercury intensity scale is 8 इंटेन्सिटी राहील. तर आता हा जो झोन 4 आहे हाय डॅमेज रिस्क झोन आहे. नंतर इथली इंटेन्सिटी जी आहे मेरेक्ली स्केलनुसार 8 आहे. देन IS कोड जो आहे 0.24 आहे. The IS code assigns zone factor of 0.24 for zone 4 Jammu and Kashmir, Ladakh, Himachal Pradesh, Uttarakhand, Sikkim, the parts of Indo-Gangetic Plains, North Punjab, Chandigarh, Western Uttar Pradesh, Terai, North Bengal, Sundarbans, and then the capital of the country Delhi. तर हा सर्व जो एरिया आहे हा झोन 4 मध्ये येतो. नंतर इन महाराष्ट्र द पतान एरिया कोयना नगर इज ऑल्सो इन झोन नंबर 4. आता कोयनाचा अर्थक्वेक तुम्हाला सर्वांना आठवत असेल. कोयनाला जो अर्थक्वेक झालेला आहे तर हा जो या एरिया जो आहे तर इथला हा जो एरिया आहे त्याला झोन 4 असं क्लासिफाईड केलं इन अर्थक्वेक लँग्वेज. ओके, in Bihar, northern part of the state like Raxol near the border of India and Nepal is also in zone number 4. तर अशा प्रकारे हे झोन 4मध्ये जे आहे मॅरेक्ली स्केलनुसार इंटेन्सिटी जी आहे ती 8 आहे. नंतर IS कोड जो आहे 0.24 आहे. आणि झोन 4मध्ये आपला कोणता एरिया येतो आहे इंडो गँगॅटिक प्लेन्सचा एरिया येतो आहे. महाराष्ट्रामधला पतान एरियामधला कोयना नगरचा एरिया येतो आहे. बिहारमधला एरिया येतो आहे नियर द बॉर्डर ऑफ इंडिया. नंतर नेपाळ, नंतर लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, जम्मू काश्मीर हा सर्व एरिया जो आहे तो झोन 4मध्ये येतो आहे. तर आता आपण मॅप 4मध्ये पाहूया. झोन 4 जो आहे रिवाइज झोन्स अँड रिवाइज झोन्स आता त्यामुळे ते चेंजेस केलेले आहे. तर आता झोन 4 जो आहे तो हा कलर दाखवतो आहे. ओके, लाईट येलो. तर आता पहा लाईट येलो नाही म्हणता येणार याला. ओके, हा येलो कलर इथे शो करतो आहे. तर आता हा जो एरिया आहे तो झोन 4मध्ये येतो आहे. ओके, तर आता हा मॅप शो करतो आहे. इथे पहा झोन 4मध्ये हा एरिया येतो. ओके, दिस इज द झोन 4. आणि याची जी इंटेन्सिटी आहे ती किती आहे झोन 4ची इंटेन्सिटी जी आहे ती 8 आहे. नंतर आता झोन 3. दिस झोन इज क्लासिफाईड ॲज अ मॉडरेट डॅमेज रिस्क झोन विच इज लायबल टू मेरेक्ली इंटेन्सिटी स्केल 7 and also 7.8 and the IS code assigned zone factor is 0.16 for zone 3. आता झोन 3 जो एरिया आहे तर त्याची इंटेन्सिटी मॅरेक्ली स्केलनुसार 7 आहे आणि IS कोड जो आहे तो 0.16 आहे. आता झोन 3 पाहूया आपण कुठे कुठे येतो आहे. आता हा जो येलो कलरचा आहे तर दिस इज शो द झोन 3. ओके, तर आता ही इंडियाची आता बॉर्डरला आहे. ओके, दिस इज द सम मिडल पार्ट, दिस इज ऑल्सो. ओके, तर दिस इज द पार्ट ऑफ सिस्मिक झोन 3 पार्ट. नंतर आहे सिस्मिक झोन 2. द रिजन इज लेएबल टू मेरेक्ली इंटेन्सिटी स्केल जी आहे ती 6 आहे और लेस and it is classified as a low damage risk zone आणि the IS code is 0.10 आहे. ओके, maximum horizontal acceleration that can be experienced by a structure in this zone is 10% of gravitational acceleration. ओके, तर आता झोन 2मध्ये मेरेक्ली स्केलनुसार इंटेन्सिटी जी आहे ती 6 आहे
आणि धिस झोन इज कॉल्ड ॲज अ लो डॅमेज रिस्क झोन आणि ह्याचा आय एस कोड जो आहे तो 0.10 आहे. तर आता झोन 2 पाहूया आपण. तर ब्ल्यू कलरचा एरिया जो आहे तो झोन 2मध्ये दाखवला आहे. ओके, तर दिस इज द झोन 2 एरिया. नंतर झोन 1, सिन्स द करंट डिव्हिजन ऑफ इंडिया इंटू अर्थक्वेक हजार्ड झोन डज नॉट यूज झोन 1, the number of area of India is classed as a zone 1. Future changes in the classification system may or may not return this zone to use. आता झोन 1 जो आहे तो इंडियाच्या क्लासिफिकेशनमध्ये यूज केला जात नाही. ओके, तर आता पहा झोन 5 व्हेरी हाय रिस्क झोन एरिया लिएबल टू शेकिंग इंटेन्सिटी 9 अँड अबोव. नंतर झोन 4 हाय रिस्क झोन इंटेन्सिटी 8. नंतर झोन 3 मॉडरेट रिस्क झोन इंटेन्सिटी 7. झोन 2 लो रिस्क झोन इंटेन्सिटी 6 और लोअर. ओके, आणि ह्या मॅप्समध्ये तुम्हाला दिसतोच आहे की हा ब्ल्यू कलरचा एरिया जो आहे तो झोन 2 दाखवत आहे. नंतर हा येलो कलर जो आहे दॅट इज द झोन 3 आणि त्यानंतर दाखवत आहे झोन 4 आणि डार्क ब्राऊनमध्ये किंवा रेडमध्ये जो आहे तो दॅट इज द झोन 5. तर these are the seismic zones of India. Seismic zones of India is classified into 4 zones, that is from zone 2 to zone 5. नंतर इथे अर्थ मॅग्नेट्यूड स्केल दाखवलेली आहे. तर इंटेन्सिटी 2 आहे, तर 2.5 और लेस युजली नो फेल्ट. नंतर -3 लाईट 4, तर 2.5 to 5.4 ऑफन फेल्ट बट ओनली कॉजेस मायनर डॅमेज. नंतर मॉडरेट जे आहे 5. नंतर 6 स्ट्रॉंग 5.5 to 6 आहे जे स्लाइटली डॅमेज टू बिल्डिंग्स. नंतर स्ट्रॉंग जो आहे तो 6 to 7चा रेंजमध्ये असेल, तर 6.1 to 6.9 मे कॉजेस मेजर डॅमेज इन पॉप्युलर एरिया. नंतर 7 to 8 जो आहे तो मेजर आहे, मेजर अर्थक्वेक्स कॉजिंग सिरियस डॅमेज. नंतर 8 जो आहे 8च्या वरती जे आहे दॅट इज द ग्रेट डॅमेज, ग्रेट इंटेन्सिटी, great earthquakes that can totally destroy communities near its center. Okay, so this is the earthquake magnitude scale.